नमस्कार, SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज। पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावची श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ग्रामपंचायतीच्या पद्धतशीर नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। बुधवार ते शनिवारपर्यंत गावामध्ये भाविकांच्या तसेच ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत ही यात्रा संपन्न झाली। माहेरवाशीण व पै पाहुणी यांनी मंदिराचा परिसर चांगलाच गजबजला होता। पहाटे देवीला अभिषेक व आरती सोहळा गावचे सुपुत्र व अंधेरी पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अशोकराव जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय व गावचे पुत्र मुंबई विधानसभेचे समन्वयक सुभाष मेंगाणे, विजय मेंगाणे, माजी सरपंच विकास पाटील तसेच मुंबई शिवाजी पार्क पोलीस ठाण्यासह पोलीस निरीक्षक अभिजित जाधव व मयूर जाधव, करवीर नायब तहसीलदार विजय जाधव, सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच PR पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थित आरती सोहळा संपन्न झाला। लहान मुलांनी झोकाळे, पाळणे, मिकी माऊस, रेल्वे गाडी आदी खेळांचा आनंद लुटत आईस्क्रीम व भेळवर ताव मारला। तर रात्री मंदिराभोवती बैलांचा गाडा, तमाशा, दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान व तिसऱ्या दिवशी महिलांचे मनोरंजन म्हणून ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध केलेल्या कामाचे पै पाहुणे व ग्रामस्थांमधून आभार तसेच कौतुक होत आहे। पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावचा सुपुत्र असून मुंबईमध्ये 10 वर्ष मी आमदार म्हणून राहिलोय, 15 वर्ष कॉर्पोरेटर म्हणून राहिलोय, नगरसेवक म्हणून। आणि गावच्या कामामध्ये लोक माझ्याबरोबरची जी लोक आहेत ज्यांच्याबरोबर मी शिक्षण घेतलं, शाळा या गावात राहिलो, त्यांच्याबरोबर मिळून आज जी काही गावाची कामं आहेत त्याच्यात आम्ही मिळून मिसळून चांगली प्रगती करतोय। आणि आज बरीचशी मोठी कामं गावातली पूर्ण होत आले आणि उरलेल्या कामालाही सहकार्याच्या माध्यमातूनच आम्ही पूर्ण करतो। या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।